शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहात बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. चक्रीवादळ बघायला मिळत आहे. याआधी पण तुम्ही व्हिडिओ बघितलेले असेल की भरपूर ठिकाणी आता ही चक्रीवादळ येणार आहे. चक्रीवादळाचा असा पाऊस असणार आहे. आमच्या चॅनलवरती पण तुम्ही व्हिडिओ बघितलेले असेल, पण वातावरणामध्ये हा मोठा बदल झालेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की चक्रीवादळ काय परिणाम झालेला आहे आणि कोणत्या कारणामुळे चक्रीवादळ विखुरलेलं आहे. आता तेच चक्रीवादळ या ठिकाणी आपण बघू शकतो की 12-13 तारखेला ते सक्रिय होताना बघायला मिळत आहे. आणि तेच चेन्नई जवळ आपल्या परत जमिनीला स्पर्श झाल्यामुळे त्याची तीव्रता आणखी कमी झाली. त्या चक्रीवादळाला पोषक वातावरण आहे ते मिळालेलं नसल्यामुळे पुन्हा चक्रीवादळ कमजोर अवस्थेमध्ये झालेलं आहे. मग आता हीच अवस्था असून पुढे काय परिणाम होणार आहे, मान्सून वेळेवर येणार का नाही येणार आणि पुढे काय परिस्थिती याची निर्माण होणार आहे, सध्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण तरी पण मे महिन्यापर्यंत, शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची स्थिती कशी असणार आहे. आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जोरदार पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, परंतु सत्य परिस्थिती काय आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की 50 डिग्री सेल्सिअस तापमान कोणत्या भागात आहे ही मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर या ठिकाणी मागच्या 2024 मध्ये बघितलं होतं की तापमानामध्ये खूप वाढ झालेली आहे. तर आपण या ठिकाणी पाकिस्तानच्या काही भागात आणि राजस्थानच्या काही भागात आपण बघितलं आहे. मागच्या 2024 मध्ये सुद्धा आपण ती परिस्थिती तिथे बघितली होती. तिथं आपल्याला 47 डिग्री सेल्सिअस तापमान बघायला मिळालेलं होतं आणि तेच आता 47 डिग्री सेल्सिअस 2026 मध्ये आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बघायला मिळालेलं आहे. मग आता 2024 मध्ये तेवढं तापमान त्या ठिकाणी होतं आणि आपल्या भागातही 2024 मध्ये खूप गरमीचं वातावरण होतं. त्यावेळेस सांगितलं होतं की पावसाचं वातावरण पाऊस कमी होणार आहे सरासरीपेक्षा. तरी सुद्धा 108% पाऊस आपल्याला बघायला मिळालेला होता 2024 मध्ये. मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तापमानामध्ये अजून प्रचंड वाढ झालेली आहे. मग सत्य परिस्थिती काय आहे, किती पाऊस पडणार आहे हे अद्याप फिक्स नाही. तरी सुद्धा आपण या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची स्थिती कशी असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा पाऊस कसा असू शकतो याची सुद्धा एक अपडेट जाणून घेणार आहोत. सध्या आपण बघणार आहोत की 27 मे पर्यंत पावसाची स्थिती काय असणार आहे. आणि आता या ठिकाणी 13 तारखेपासून जर बघितलं तर 13 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची कशी स्थिती आहे. काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण आणि काही भागात वादळी वारे बघायला मिळणार आहे. तर काही क्वचित भाग असा आहे की तिथे आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. सध्याच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर खूप गरमीचं वातावरण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. 17, 18, 19 तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये वारे वाहताना बघायला मिळणार आहे. मग त्या वाऱ्याचा स्पीड असणार आहे 20 ते 30 प्रति तास किलोमीटर आणि झटक्याचे वारे जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. खास करून ते कुठे बघायला मिळणार आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगावचा भाग आहे, पुण्याचा काही भाग आहे, बीड आहे, तसेच धाराशिवचा काही भाग आहे, परभणी आहे. या ठिकाणी आपल्याला ते वारे बघायला मिळणार आहे. आणि पावसाची स्थिती आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत की कोणकोणत्या भागात आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की वारे जे आहे ते आपल्याला नंदुरबारच्या काही भागात बघायला मिळेल, जळगावच्या भागात आहे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिकच्या काही भागात, पुण्याच्या काही भागात, बारामती, तसंच अकोला, अमरावती, यवतमाळ, मेहकर या ठिकाणी आपल्याला, परभणीच्या काही भागात, जिंतूर, पारतूरच्या काही भागात आपल्याला बघायला मिळू शकणार आहेत वारे. मग आता पावसाची स्थिती आपण एक शॉर्टकट आढावा घेणार आहोत की पावसाची स्थिती कोणकोणत्या जिल्ह्यात, तालुक्यामध्ये वर्तवली जाणार आहे. आता 13 तारखेपासून जर बघितलं तर 13 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला, पावसाची शक्यता एकदम कमी प्रमाणात आहे. तरी सुद्धा आपल्याला लोणावळ्याच्या काही भागात, आपल्याला कामसेट मध्ये सुद्धा बघू शकतो काही हलक्या प्रमाणामध्ये पाऊस आहे, म्हणजे तो पण आपल्याला नाहीच्या बरोबरीनेच आहे. तर आपल्याला तिथे आपल्याला वादळी वारे किंवा एकदम हलका पाऊस बघायला मिळू शकतो 13 तारखेच्या अंदाजामध्ये. बाकीच्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. त्याचप्रमाणे 14 तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या काही भागात, तसेच भोर आणि महाडच्या काही भागात आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो. बऱ्याचशा भागात आपल्याला ढगाळ वातावरण आहे आणि तिथे आपल्याला पावसाची शक्यता कमी आहे, परंतु वादळी वारे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसंच आपण या ठिकाणी बघू शकतो कोल्हापूरच्या काही भागात 15 तारखेला जर बघितलं, कोल्हापूर, निपाणी, चिकोंडी या ठिकाणी, शंकरशहराचा काही भाग, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची, मध्यम सुद्धा नाही, एकदम कमी प्रमाणात, एकदम हलक्या स्वरूपाचा, संगमेश्वरच्या भागात, कराडमध्ये बघू शकतो, पटणमच्या काही भागात एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे 15 तारखेला. तसंच आपल्याला
इतर भागामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, पावसाची शक्यता कुठेही नाही. तरी सुद्धा डेली अपडेटसाठी आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करून घ्या. आणि त्यानंतर 16 तारखेला सुद्धा आपण बघू शकतो पावसाची शक्यता कुठेही नाही, परंतु ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तरी सुद्धा पावसाची शक्यता जी आहे ती नाशिकच्या काही भागामध्ये आहे, म्हणजे घोटीच्या काही भागात आणि तिरडे डोबेर या ठिकाणी आपल्याला हलका हलका पाऊस, टिटवाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. म्हणजे हा पाऊस आहे तो जोरदार नाही, परंतु एकदम हलक्या प्रतीचा पाऊस मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आपण 17 आणि 18 तारखेचा अंदाज जर घेतला, 17 आणि 18 तारखेच्या अंदाजामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे, परंतु पावसाची शक्यता जी आहे ती कुठेच आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त आपल्याला ढगाळ वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळत आहे. गरमीचं वातावरण खूप आपल्याला बघायला मिळत आहे. 18, 19, 20 तारखेपासून वारे वाहताना बघायला मिळणार आहे. वाऱ्याचा जो स्पीड आहे तो 20 ते 30 प्रति तास किलोमीटर काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. आता 23-24 तारखेला जर बघितलं, तिथे सुद्धा 23-24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण आणि गरमीचं वातावरण खूप आपल्याला बघायला मिळत आहे. तसंच 25 तारखेला जर बघितलं तर 25 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या काही भागात आहे. बाकी इतरत्र भागात फक्त ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. 26 तारखेला जर बघितलं, नाशिक, अकोला, पुणे, सातारा तसंच रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळत आहे. तसंच 27 तारखेला जर बघितलं तर आपल्याला मुंबईसह नाशिक, अकोला तसेच संगमेर, त्याचप्रमाणे पुणे, दापोली आहे, रत्नागिरीच्या काही भागात आपल्याला तुरळक हलका पाऊस आणि वादळी वारे बघायला मिळणार आहे. पावसाची शक्यता एकदम कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. पाऊस कुठेही नाही. आपल्याला 17 तारखेमध्ये काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.